देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई. याच मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या 2 वर्षांपासून अधांतरी आहे. निधीचा अभाव आणि रखडलेली विकास कामे हा मुद्दाही त्यात आलाच. केवळ सत्ताधारी आमदारांना विकास निधी मिळतो असा आरोप तुम्ही अनेकदा विरोधकांच्या तोंडून ऐकला असेल. मात्र याच महत्त्वाच्या मुद्द्यावर द इंडियन एक्सप्रेसने प्रकाश टाकला आहे. त्यातून नेमकं काय सत्य समोर आलंय हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मुंबईतील 36 पैकी 21 आमदार हे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील आहेत, तर 15 विरोधी पक्षांतील आहेत. महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे प्रशासनाने आमदारांना नागरी कामांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचा ठराव फेब्रुवारी 2023 मध्ये मंजूर केला. या धोरणानुसार डिसेंबर 2023 पर्यंत सत्ताधारी युतीच्या 21 आमदारांना निधी देण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधीपासून वंचित ठेवल्याचं समोर आलं आहे. विरोधी पक्षातील 15 आमदारांपैकी 11 आमदारांनी निधीची मागणी केली होती. मात्र माहिती अधिकारातून इंडियन एक्सप्रेसच्या हाती आलेल्या अधिकृत नोंदीनुसार या आमदारांना निधी मिळालेला नाही. या आमदारांनी विकास निधी देण्याची मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी मंजूर करून मनपाकडे पाठवली नसल्याचं द इंडियन एक्सप्रेसकडे असलेल्या कागदपत्रांतून समोर आलं आहे. निधी न मिळालेल्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे रवींद्र वायकर, अजय चौधरी, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख आदींची नावं आहेत. तर ज्यांना निधी मिळाला त्या यादीत भाजपचे मंगलप्रभात लोढा, मिहीर कोटेचा, अतुल भातखळकर, राहुल नार्वेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आदींची नावं आहेत. या संदर्भात विरोधी पक्षातील आमदारांशी संपर्क साधला असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 6-7 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही आम्हाला निधी मिळालेला नाही. पालकमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय निधी न देणे हा सत्ता आणि नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग आहे, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं. गेल्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आपण मंत्री केसरकर यांना पत्र लिहून मूलभूत नागरी कामांसाठी महापालिकेच्या निधीची मागणी केली होती, पण आजपर्यंत आपल्याला 1 रुपयाही मिळालेला नाही, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. दरम्यान या प्रकरणावर मंगलप्रभात लोढा यांची देखील प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते म्हणाले की विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराचं विकास निधी मागणी करणारं पत्र आपल्याकडे प्रलंबित नाही. आलेल्या प्रस्तावांची गुणवत्ता तपासून आम्ही उदार दृष्टिकोनातून निधी वितरित करत आहोत, त्यात पक्षपात केला जात नाही. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या या तपासातून आमदारांच्या विकास निधीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.